हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. काल दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालेलो, पण रात्री काय जास्त व्हिडिओ करता आला नाही कारण खूप लेट झालेला, म्हणून डायरेक्ट घरी आलो. आमच्या मित्राचं घर आहे पाचल येथे, तर तिकडे आम्ही राहणार आहोत. तर तिकडे आम्ही पोचलो रात्री, लेट झालेला खूप, तर मग डायरेक्ट झोपून गेले सर्वजण. आणि आता नेक्स्ट डे मॉर्निंग झाली आहे. सो आता फटफट जरा सर्वांना उठवतो, फ्रेश होतो आणि आमचा पुढचा प्रवासाला निघायचा आहे. सो इथे मस्त असं सुंदर अशा ग्रीन नेचरमध्ये मित्राचं घर आहे. आणि कोकण म्हटलं तर इकडे चूल पेटवणं, त्यावरती गरम पाणी करून आंघोळ करणं हे तर आलंच. सो माझा मित्र आता तिकडे चूल पेटवत आहे, तर तुम्हाला ते दाखवतो. थांब. मग काय भेटला ना आम्हाला. झाडला कुठं आहे? पहिला आंघोळ करू. सरपण असेल ना भाई. हळू स्मूथ मार. अरे काय फुके जोर आहे, डायरेक्ट वनवा. सो गाईज, आज हा पण एक्सपिरियन्स केलाय. आमच्या गावी घर नसल्या कारणाने मला जाता नाही येत, पण आज प्रतीकच्या, माझ्या मित्राच्या गावच्या घरी हा अनुभव मिळतोय. हेच खूप स्वर्गसुखी आहे माझ्यासाठी. हा अनुभव घ्यायला ऍक्शन. मी बोलली, हा अनुभव घ्यायला इथे कोकणात जन्म घ्यावा लागतो आणि ते हे सगळं करता येणं पण तितकंच गरजेचं आहे. फिरव. मजा आली. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? एक नंबर भाई, अल्टिमेट मजा आहे. जरा सांगतो कसं केलं ते. जेवढा वाटते तेवढा इझी आहे नाही. लिटरली फोर्स द्यायला लागतो आणि पुढे ढकलायला लागते, त्याशिवाय मशीन पुढे जात नाही. पण ते म्हणतात ना, शेतकरी होणं खूप सोपं नाही आहे. खूप कठीण परिश्रम करायला लागतात, तेव्हा कुठे अशी शेती होते. पण जर नाही केली तर पोटा पाण्याचे हाल होतात. पण एक नंबर एक्सपिरियन्स आहे. कोकणात येऊन हे पण करायला मिळाला, मन तृप्त झालंय. सो आता आम्ही दुसरा दिवस आमचा चालू केलाय आणि आता आम्ही चाललो आहोत ते कुणकेश्वर मंदिर. महादेवाचं असं प्रसिद्ध मंदिर आहे जे कोकणामध्ये, इकडे आम्ही चाललो आहोत. तर बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हो, नमः पार्वतीपदे हर हर महादेव. हर हर.
हे मंदिर कुठलं आहे प्रतीक? हे माझी आत्या आहे. आपण आता आहोत मुरगावामध्ये. मुरगाव आमच्या गावापासून आधी लागतं. माझी आत्या इथे राहते, या गावात दिलेली आहे. त्यांचं ग्रामदैवत आहे. जवळजवळ एक 100-120 वर्ष जुनं मंदिर आहे. मंदिरात जीर्णोद्धार ऑफकोर्स केलेलं आहे. बघायला गेलं तर जुना चौथरा तिकडे तुम्हाला दिसेल. आणि आजूबाजूला गर्द झाडी आहेत. इकडे वेली पण अशा आहेत ज्या एकदम डीप फॉरेस्टमध्ये रेड फॉरेस्टमध्ये आढळतात. तशा वेली तुम्ही बघता पाठीमागे त्या झाडांवरती लटकलेल्या आहेत. आणि एकंदरीत जो परिसर आहे असं बघायला गेलं तर ही वाट आहे पूर्ण मंदिराच्या आजूबाजूला. तुम्हाला एक झाड दिसणार नाही, पण त्याच्या आजूबाजूला हे तुम्ही बघाल हा लँडस्केप एवढा सुंदर वाटतो. तुम्ही वर्षातून कधीही या. ट्रेकसाठी सगळ्यात मस्त जागा आहे. पण आम्ही जागा सांगणार नाही, गुपितच ठेवायची. कारण लोक येऊन पर्यटन येऊन कोकणाला घाण करतात खूपच. 2 चौथऱ्याचं डिझाईन आहे. मूळ चौथरा आणि पिंड त्या मधल्या चौथऱ्याच्या खाली आहे खड्ड्यामध्ये. तुम्ही जाऊन होतं बघू शकता तिकडे. तुम्ही पाहू शकता मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ निका सुंदर ते एकदम असं मंदिर आहे. पाहू शकतात शिवलिंग देखील असं खालच्या बाजूस आहे. दर्शन करून घ्या सगळ्यांनी, मग मी दर्शन करतो. सो नाश्त्यासाठी थांबलेले. मस्त कटाची आमटी आणि वडा, त्याला कट वडा म्हणतात. तो नाश्ता केलाय आणि आता इकडे एक फेमस वडापावचं दुकान आहे. मे बी तिकडे जातील वडापाव खायला आणि मग तिकडून थेट राजापूरची गंगा आणि मग तिकडून कुणकेश्वराचा मंदिर. प्रवास तुम्हाला दाखवत राहील. सो आम्ही पोचलो आहे इकडे राजापूरची गंगाजवळ. खूप वर्षांअगोदर मी आलेलो. सो आज परत येण्याचा योग मिळाला आहे. ॲक्च्युली हे माझ्या आईचं गाव आहे राजापूर. सो पाहूया एकदम. या जागेचं खूप महत्त्व आहे इकडे. ते काम होतं, खाली तळाळ पाणी होतं. अट्टाखेळ परवा प्रगत झालेली आहे. तुमच्या नशिबात होतं. आणि हे पाणी भरून न्यायचं असेल तर नेऊ शकतं, कधीही खराब होत नाही. 100% शुद्ध पाणी. काही काही क्षार नाही, क्षार विरहित पाणी, ते कधीच खराब होत नाही. ठेवू शकतो. होतं जे खराब होत नाही ते पिऊ ठेवू शकतो. मी तर पितो इथे काय. 13 कुंड आहेत, बघून या. पाहिजे तर माहिती डिटेल्स सांगतो. हे बघ, हे पहिलं जरा आहे. हे मूळ गंगा म्हणतात. हा बघ, टोटल 14 कुंड आहेत. आता तुम्हाला माहिती 14 कुंड आहेत. 14 कुंडांना स्वतंत्र आहेत. 14 कुंडांमध्ये पाण्याचं प्रगटीकरण म्हणजे गंगेचं आगमन
14 कुंडांमध्ये पाणी येणं म्हणजे गंगेचं आपण 14 कुंडांमध्ये देशातल्या प्रमुख नद्यांचं पाणी इथे येतं. तर त्याचं टेम्परेचर देशातलं प्रमुख नदी याचा अर्थ त्या पाण्या गुणधर्म त्या पाण्यामध्ये आहे. तर त्याचं टेम्परेचर लेवलनी ते प्रत्येक कुंडापाची वेगळी आहे. कुठल्याही पण कुठे ट्रान्सफर होत नाही कुठल्याही कुंडात. लेवलचं वैशिष्ट्य वरची कुंड भरलेले आहे बघा वरची कुंड त्यानुसार हे खर्च कुंड भरून व्हायला हवी. पण हे भरतच नाही. नाही हे बाहेरच जाते नाही. 11व्या शतकातल्या कुंडांचं बांधकाम आहे. 11व्या शतकात जो काळ तो आमच्या कोकणात नाही आमच्या लालचिरा त्याकडे काही महाराष्ट्रात घराने होऊन गेली त्यात शिलाहार घातल्या त्या राज्याने बांधकाम केलेलं आहे. समजा उन्हाळ्यात जास्त आले पावसात कमी आले हे पाणी कित्येक वर्ष ठेवलं ते नाचत नाही कारण काही शाळ बिरत पाणी कधीही खराब होत नाही. प्रत्येक कुंडापासून लोक अंघोळ करतात. का करतात त्याला काय महत्त्व आहे. 14 कुंडांमध्ये स्नान करणं म्हणजे गंगेचं स्नान करणं दर्शन घेणं. पहिला मूळगंगा याचा अर्थ सगळं वडात झाड आहे वडात झाडाजवळ येतो मूळगंगा. दुसरा अर्थ असा की जेव्हा कधी मूळ प्रगट झाली तेव्हा मूळ इथे प्रगट झाली नंतर मूळगंगा म्हणतात. त्यामध्ये 2 कुंड सूर्यकुंड. ज्या राजाने 11व्या शतकात बांधकाम केलं त्याची राजमुद्रा सूर्यचंद्र होती. मी काम केलं आहे तर ह्या जगाला लक्षात घ्यायला हवं. नंतर ते सूर्यकुंड दिले आहे. 3 नंबरचे कुंड बाणकुंड जी बाणगंगा जी मुंबईजवळ आहे तिथे प्रगट होते. हां क्रमांक 4 नंबरला यमुनेचं पाणी इथे होते. 5 नंबर सरस्वती त्रिवेणी संगमात गुप्त आहे आपल्याला दिसते. 6 नर्मदा म्हणजे प्रवाहाच्या उलटा ही वाहणारी. चंद्रकुंड दुसरी नंबर चंद्र नाशिकची गोदावरी. कर्नाटक काळी जे मीनाक्षी मंदिर आहे कृष्णामाई अग्नी भीमा चंद्रवन काशी गंगा आहे ती आत येते म्हणून काशीकुंड म्हणून गंगा मंदिर तिथे. तिथे स्वयंसेक्षांना मारे आंघोळ केली लेखी म्हणजे स्वयंसेक्षांनी स्वयं आंघोळ केलेली. मी 2011 साली जेव्हा आलेलो ना बरोबर तेव्हा मी आलेलो हो, तेव्हा जेव्हा आलेली गंगा. त्या सालापासून दरवर्षी येते 2011 पासून दरवर्षी येते. त्याच्यानंतर मी आज येतोय. अरे बापरे 11 10 हां. 21 22 हां. 23 24 त्या कारण माझ्या आईचं गाव राजापूर आहे. हा ती सावंत आहे. होय काय. हा धन्यवाद गुरुजी तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल. ओके आम्ही परत येऊ तर परत तुम्हास भेटू आम्ही. खूप खूप धन्यवाद तुमचे एवढी चांगली माहिती. कारण जेव्हा पहिल्यांदा आलेलो तेवढं एवढं सगळं माहिती नव्हतं जेव्हा मूळ गंगा आलेली. पण धन्यवाद तुम्ही खूप चांगली माहिती दिली. मी ॲक्च्युली यूट्यूबला व्लॉगिंग करतो नुकतंच चालू केलं आहे. तर हा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकल्यावरती तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. सो इकडे राजापूरच्या गंगेचं दर्शन झालं आहे. खूप चांगलं त्यांनी गुरुजींनी आम्हाला इकडच्या माहिती दिली. इकडचा जो इतिहास आहे तो सांगितला की कशी गंगा प्रकट झाली आणि किती कुंड आहेत प्रत्येक कुंडाचं महत्त्व किती आहे ते त्यांनी आम्हाला खूप चांगल्यारीत्या समजावलं. सो आता आम्ही इथले दर्शन घेऊन चाललो होते कुणकेश्वरला. सो आता तिकडे पोचून तुम्हाला दाखवतो तिकडचं मंदिर कसं आहे. खूप वर्षा अगोदर गेलेलो तर आता एवढं आठवत नाही थोडंसं धुरकट आठवत आहे. पण ठीक आहे प्रत्येक वेळ येते तेव्हाच ते दर्शन देवाचं घडते असं आहे. तर पाहूयात आता तिकडे पोचल्यावर तुम्हाला दाखवेल. प्लॅनमध्ये एक चेंज आहे. तर आम्ही कुणकेश्वराच्या रस्त्यालाच एक सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे ज्याला पोखरबाव गणपती मंदिर असं म्हटलं जातं. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. हे आहे दाभोळे पोखरगाव इकडे तुम्ही पाहू शकता. हा मंदिराचा परिसर आहे सुंदर असा. इकडे गणपती बाप्पाच्या आधी आशीर्वाद घेऊया. तुम्हाला पण आशीर्वाद देतो.
शकतात तुम्ही. सुंदर असे गणपती बाप्पाचे मंदिर आहे. सो मंदिरात दर्शन तर घेऊन झालं आहे, पण इकडे कशी अजून एक सुंदर जागा आहे जी मी फोटोमध्ये पाहिलेली, तर आपण तिकडे जाऊया. ठीक आहे. तो आता मी चाललो आहे ते सुंदर असं दृश्य पाहण्यासाठी. मंदिराच्या खालच्या बाजूस ही जागा आहे. इकडे साईबाबांचे सुद्धा दर्शन मिळाले आम्हाला. ओम साईराम. आणि त्यानंतर तुम्हाला थोडं दिसत असेल सुंदर असं प्राचीन मंदिर, गजानन महाराज आणि दत्तगुरू सुद्धा आहे तिकडे. एक केव्ज आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकतात हनुमानजी. आणि हे आहे स्वर्ग, निसर्ग. सुंदर असं प्राचीन काळी मंदिराच्या खाली ही जागा आहे. आणि हे सुंदर असं निखळ पाणी तुम्ही पाहू शकतात की पाणी एवढं स्वच्छ आहे की त्यातील मासे, दगड वगैरे सर्व दिसत आहेत. आणि त्यानंतर पुढून आपण जात आहोत ते एक्झॅक्टली मला माहीत नाही किती जुनं मंदिर आहे, बट जसं त्याचा मंदिराचा परिसर आहे सुंदर असा, तर मला तरी वाटते खूपच जुनं मंदिर आहे. म्हणजे एकदम स्वर्ग तुम्ही अनुभवू शकता तिकडे येऊन. मस्त ही जागा त्यांनी आम्हाला घेऊन आला एकदम सरप्राइझिंगली, असा माझा मित्र प्रतीक. सो आता त्यालाच मी सांगणार आहे की आमचे जरा सुंदर असे फोटो व्हिडिओ काढ, कारण तो इकडे येऊन गेला आहे भरपूर वेळा, तो त्याला एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला इकडे पुन्हा टेक थांब. मी खूप अर्जंटमध्ये हा प्लॅनिंग केलेला. निनादने आमचा हा प्लॅनिंग ठरवलेला ऑलरेडी, बट आम्ही त्यालाच सरप्राईज दिला की कुठे जायचं आहे करून. माझा मित्र प्रतीकच तिकडे शूट करतोय आणि आमचा निनाद मित्र, आमचा टीम मॅनेजमेंट करणारा आलाय. सगळे अशा हातवरती करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ओम नमः पार्वती पते. हर 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 महादेव.
फायनली आम्ही कुणकेश्वरला पोचलो आहोत. सुंदर असं मंदिर माझ्या पाठीमागे आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि मंदिरालाच लागून आहे ते असं इतका स्वच्छ समुद्र. सो आता आम्ही चाललो आहोत मंदिरात दर्शन घेण्यासाठी. सो पाहूयात मंदिर परिसरात. आय थिंक नसेल व्हिडिओ रेकॉर्ड अलाउड, पण जेवढा दाखवता येईल तेवढा मी तुम्हाला दाखवतो. सो ही विशेष सूचना आहे की जर कोणी येत असाल तर हे शॉर्ट पॅन्ट किंवा जीन्स फाटलेली वगैरे किंवा वन पीस वगैरे ते अलाउड नाही आहे. सो याची दक्षता घ्यावी. खूपच छान मंदिर आहे. म्हणजे समुद्राच्या एकदम काठोकाठ जसं सोमनाथ मंदिर आहे तसं ते कोकणात देवगडमध्ये कुणकेश्वराचं मंदिर आहे. अजूनही एक दोन अशी जागा आहे जिकडे अजून काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल. सध्याकरता तरी आम्ही पहिला दर्शन करून घेतो कुणकेश्वराचे. सुंदर असं मंदिर आहे. सो इकडे हा मंदिराचा पूर्ण स्ट्रक्चर आहे. खूप जुना स्ट्रक्चर आहे. खूप वर्षांअगोदर मी आलेलो तेव्हा असं मंदिर नव्हतं, थोडा वेगळा होता. बट आता चांगला जसं जीर्णोद्धार झाला आहे मंदिराचा. कारण मे महिन्याच्या सुट्टीत इकडे जास्त गर्दी असते, कारण सर्व लहान मुलांना शाळेची सुट्टी असल्याकारणे सर्व पर्यटक किंवा गावातले लोक इकडे येत असतात. पण खूप सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठी समुद्र आहे मला मोठा असा. सो आता मी जरा दर्शन करून घेतो, मग तुम्हाला मी दाखवतो. खूप छान असं दर्शन झालं आहे. काहीच गर्दी नव्हती. गाभाऱ्यात मस्त मी बसून देवाची आराधना केली आणि खूप भारी वाटतंय की ज्या ज्या जागेवरती आम्ही फिरलो आहोत, काल गेलेलो आज गेलेलो, एकही गर्दी नव्हती. कारण हा ऑफ सीझन आहे. पावसाळ्यात जास्त पर्यटन नसतात कोकणामध्ये. खूप वर्षांपासून आम्ही ही ट्रिप प्लॅन करत होतो, बट काही सक्सेसफुल होत नव्हती. बट फायनली ती झाली या विकेंडला. सो खूप छान वाटतं आहे. एकदम अप्रतिम असं खूप भारी फिलिंग. मी मूळ कोकणाचा आहे, बट मला कधी कोकणामध्ये यायचं असं काही काम निघालं नाही किंवा आमचं घर नसल्याकारणाने. आमचं अगोदर घर होतं सिंधुदुर्ग रेडीमध्ये. तिकडचा गणपती खूप फेमस आहे. तिकडे आमचं अगोदर घर होतं, बट नंतर सर्वजण मुंबईला शिफ्ट झाले. मग तिकडून कोणी काही केला नाही, मग ते घर पडीक झालं. सो बघूया कधीतरी देवाच्या कृपेने झाला तर पुन्हा एकदा घर घेता येईल कोकणामध्ये. कारण कोकणात घर असणं म्हणजे स्वर्ग सुख आहे.
मॉर्निंग. सो खूपच भारी मित्राच्या घरी आम्ही नाईट आऊट केली. खूप मजा मस्ती केली, गाणी म्हटली, एन्जॉय केला खूप सारं. जेवले वगैरे. रात्री खूप लेट झालेला. कुणकेश्वरवरून खूप लेट झालेला. मग वाटेतच हॉटेलला थांबून जेवण केलं आणि माझा मित्र म्हटला की चला तुम्हाला काहीतरी असं अद्भुत असं दृश्य दाखवतो. सो आता आम्ही आहेत अनुश्रिया घाटामध्ये, जो थेट इकडून कोल्हापूरला जातो. आणि तुम्ही पाठी पाहू शकतात, एकदम धुक्का असं पसरलं आहे, काहीच दिसत नाही आहे नीट. खूपच सुंदर असं नेचर झालंय. जेव्हा मी त्याच्या घराकडे होतो तर असं वाटलं नव्हतं की वरती एवढं काही चांगलं असेल, बट अल्टिमेट लेवलचं फीलिंग जर घ्यायचं आहे तर भाई नंबर जागा आहे. पाहू शकता पाठी काहीच दिसत नाहीये. इकडून खाली रस्ता आहे जो घाट संपतो तो. मी थेट वरती एक प्लॅटफॉर्म आहे तिकडे आलो, जिकडे जागा आहे मॅगी पॉइंट. आणि बाकी सर्वजण तर झोपले आहेत, पण फक्त मी, माझा मित्र आणि माझा भाऊ अनिकेत, आम्ही तिघंच आले आहोत. ज्यांनी मजा मिस केली ती मिस केली, ज्यांनी बघितली त्यांचे डोळ्याचे पारणं फिटून गेले. कडकडे लाडू म्हणजे ते बुंदीचे लाडू असतात ना कडकडे, ह्याचा होता गणपती कुंकेश्वरचा, तो लाडू. फक्त तो कडक असतो, छोटे असतात आणि त्याचे. सो सकाळचा तुम्ही व्ह्यू पाहिला असेल. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो, मस्त थोडा आराम केला आणि त्यानंतर आम्ही दुपारी सुमारे 1च्या दरम्यान घरातून निघालो. 1-2च्या दरम्यान परतीच्या प्रवासाला मुंबईला.